हिप मोबिलिटी कोर्समध्ये सर्वांचं स्वागत. आता आपण नेक्स्ट एक्सरसाइज घेत आहेत अश्वसंचलनासन. अश्व म्हणजे घोडा. तर घोडा कसा चालतो त्यावर याची पोझिशन आहे आणि ह्याला वर्ल्ड्स ग्रेटेस्ट स्ट्रेच सुद्धा म्हणतात. तर यामध्ये स्ट्रेट उभं राहायचं आहे. यानंतर एक पाय पुढे घ्यायचा आहे, राईट, आणि दुसरा पाय मागे घ्यायचा या पोझिशन आणि स्ट्रेट व्हायचं आहे बॅक किंवा तुम्ही एक घोडा चालताना जसा दिसतो तसा. आता याच्यामध्ये ह्या ज्या फ्लेक्सर मसल्स आहेत तर ह्या फ्लेक्सर मसल्स त्यानंतर ह्या फ्लेक्सर मसल्स स्ट्रेच होतात आणि एका पायाच्या पूर्ण पायाची जी स्टेबिलिटी आहे ती स्टेबिलिटी ठेवण्यासाठी स्ट्रगल होतो. नी जॉईंट मजबूत होतो त्याच्यामध्ये. आणि तुमचं जे जो फॉरवर्ड स्ट्रेच आहे तो व्हर्टिकल स्ट्रेच आहे तर ह्याच्यामधला अंतर जे आहे तर ते वाढण्यासाठी मदत होते, स्प्लिट करण्यासाठी मदत होते. व्हर्टिकल स्प्लिट हे लंजसचीच पोझिशन आहे आणि ह्याला स्टेबल ठेवायचं. आता ह्याच्यामध्ये दुसरा व्हेरिएशन की तुमचा हा पाय स्ट्रेट ठेवायचा आहे आणि एक हात अपोजिट ठेवायचा, दुसरा हात डोक्याकडे बघायचा, दुसऱ्या हाताकडं नजर ठेवायची. वर्ल्ड्स ग्रेटेस्ट स्ट्रेच म्हणून ही एक्सरसाइज आहे. अपोजिट लेग पाठीमागे घ्यायचा आहे, एक पाय स्ट्रेट आणि अंगठ्याकडे बघायचं. 1 मिनिट स्ट्रेच करायचा म्हणजे अप्पर बॉडी सुद्धा ट्विस्ट होते. बिगिनर्ससाठी हा सपोर्ट मिळतो आणि दोन्ही पायाच्या ज्या ॲडक्टर मसल्स आहेत, रोटेटर मसल्स आहेत तर त्या मसल्ससुद्धा स्ट्रेंथनिंग होते. यानंतर आहे कॅट कॅमल पोज. तर ही सुद्धा लोअर बॅक आणि हिप, कारण हिपची स्टेबिलिटी कुठून असते, सॉस मसल्स जी आहे, सॉस मसल एकमेव मसल आहे जी स्पायनल कॉर्डला तुमच्या हिपसोबत कनेक्ट, स्पायनल कॉर्डला फीमरसोबत म्हणजे लोअर बॉडी आहे तिच्यासोबत कनेक्ट करणारी. तर त्या मसलची स्ट्रेचिंग जी होती ती ब्रिज एक्सरसाइजेस आणि ही वर्ल्ड्स ग्रेटेस्ट स्ट्रेच त्यामध्ये होती. त्यानंतर ज्या इरेक्टर लोअर बॅकच्या मसल्स आहेत तर त्या मसल्ससुद्धा आपल्याला मजबूत करणं गरजेचं आहे, त्याशिवाय हिप मोबिलिटी किंवा हिप स्ट्रेंथनिंग होणार नाही. आता ह्याच्यामध्ये टेबल पोझिशनमध्ये थांबायचं आहे, स्टेबल. आता शोल्डर्स ड्रॉप न होऊ देता तुम्हाला अप करायचं आहे कॅमल पोज. ब्रीद आउट, ब्रीद आउट, त्यानंतर ब्रीद इन. आता हे ड्रॉप होऊ देत नाही मी शोल्डर, लक्षात ठेवा. वर बघायचं आहे, कोर एंगेज, बटक स्क्वीज्ड, ब्रीद आउट, ब्रीद इन, स्पाइन पुश करायचा पाठीमागे, लोअर बॅक पुढं पुश करायचं जमिनीकडे, लोअर बॅक. नेवस बेंबीचा भाग हा पुढं पुश केला पाहिजे. आता बेंबीचा भाग आतमध्ये ओढायचा, नेवल. हंप तयार होतो म्हणून याला कॅमल पोज अँड कॅट पोज. हे स्टॅटिक आणि डायनामिक दोन्हीही पद्धतीने तुम्ही करू शकता. अशा पद्धतीनं कॅट कॅमल पोज केल्यामुळे आपली लोअर बॅक स्ट्रेंथ होते आणि हिपला सुद्धा स्ट्रेंथनिंग, हिपच्या ज्या मसल्स आहेत तर त्या मसल्ससुद्धा स्ट्रेंथनिंग होतात.